नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी NMMS म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झामिनेशन 2024-25 या पेपरचं विश्लेषण या ठिकाणी बघणार आहोत. हा जो पेपर आहे हा मॅथचा पेपर आहे. तर या ठिकाणी बघा, हा जो पेपर असतो हा 90 मार्काचा पेपर असतो आणि 90 मिनिटं असतात. तर जास्त काही वेळ याच्यात मी वाया घालवत नाही. मला याच्या आधी पूर्ण मी माहिती टाकलेली आहे. डायरेक्ट मी प्रश्नावृत्ती या ठिकाणी बघा. ठीक आहे, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. तर या ठिकाणी प्रश्न ABCD वरला आहे. मग ABCD वरला म्हटल्यानंतर आपल्याला पहिले काय करावं लागेल, या ठिकाणी ABCD लिहावी लागेल. तर बघा, या ठिकाणी आपण ABCD लिहिलेली आणि ABCD ला नंबर सुद्धा या ठिकाणी आपण दिलेले आहे. ओके, कुठलाही प्रश्न असो ABCD वरला त्याला नंबर लिहिल्याशिवाय कधीही सोडवायचे नाही, कधी सोडायचं नाही. तर बघा, या ठिकाणी B चा नंबर किती आहे? 2. Q चा नंबर किती आहे? 17. ओके, विसंगत पद ओळखायचं. आपल्याला काय ओळखायचं? विसंगत पद. म्हणजे या विसंगत म्हणजे काय? तर वेगळे. काय? वेगळं पद. बघा, R चा नंबर 18, B चा नंबर 2, C चा नंबर 3, P चा नंबर 16, L चा नंबर 12 आणि G चा नंबर 7. या ठिकाणी असे नंबर आहेत. तर आता नेमका वेगळा कसा आहे ते बघायला लागेल. तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर या दोन्हीची जर बेरीज केली तर 17 आणि 2 19 याची बेरीज झाली. 18 आणि 2 याची बेरीज 20 आली. 16 आणि 3 याची बेरीज पुन्हा 19 आली. 12 आणि 7 याची सुद्धा बेरीज किती आली? 19. मग या ठिकाणी वेगळा कोणता येईल आपला? 2 नंबरचा, ज्याची बेरीज काय आली? या ठिकाणी 20 आलेली आहे. ओके, प्रश्न क्रमांक 2. पहिल्या याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणते तर पहा, MN म्हणजे या ठिकाणी बघू आपण आता. इथे लिहितो मी, क्लीन करतो. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय चालू आहे. ओके, MN म्हणजे यम आहे इथं आपल्या लिहिण्यामध्ये, N आहे इथं. ओके, तर MN आणि या ठिकाणी ZA म्हणजे आपण असं येऊन असं आणि असं या ठिकाणी चाललेलो आहे. बघा, दुसऱ्या याच्यातनी FU F खाली U म्हणजे जोड्या आहेत बरं. FU UF आपण जसं म्हणतो की UF, त्याच्यानंतर इथं आला H आणि इथं आला S. म्हणजे या ठिकाणी अशी खाली आली. इथं काहीतरी गोंधळ वाटते. ठीक आहे, आपण पुढे पाहू. KP म्हणजे K वर P च्या खाली जोडीचे, त्याच्यानंतर X आणि C इकडे लिहिले चालते, इकडे लिहिले चालते, पण आपण ज्या सिक्वेन्स जाणार सिक्वेन्स बरोबर आपण पहा अशा पद्धतीने चाललो. बरोबर आहे, मला पेन उचलायचं काम नाही पडायला लागलं. अशा पद्धतीने त्याच्यानंतर पुढचा जो आहे IR म्हणजे I वर आहे, त्यानंतर R खाली आहे, त्याच्यानंतर V खाली आहे, E वर आहे. ओके, जर आपण विचार केला तर अशा पद्धतीने पेन कुठेही उचलायचं काम पडायला नाही. परंतु इथं जर विचार केला तर काय पाहिजे होतं? इथं यस आधी पाहिजे होता, H नंतर पाहिजे होता. जर असं आलं असतं तर मग आपलं काय आलं असतं? FU SH म्हणजे असा पेन गेला असता आपला वर. म्हणजे कंटिन्यू आपण काय केलं असतो? त्या सिक्वेन्सला आपण या ठिकाणी गेलो असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं काय आलं? वेगळं उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात?
आता पर्याय क्रमांक पुढचा काय बघा, पर्याय क्रमांक 3 हा तुमच्यासाठी HW होमवर्क हे तुम्ही सोडून दाखवायचा आणि कमेंट मध्ये मला सांगायचं की याचं उत्तर काय आहे. सेम काही थोडा बदल सुद्धा असू शकतो. तुम्हाला आता सांगितलं दोन्ही प्रश्नांमध्ये काय काय फरक होता, हा प्रश्न तुमच्यासाठी. ओके, तर या ठिकाणी हा प्रश्न HW मला पुन्हा सांगतो, हा जो 3 नंबरचा हा HW तुम्ही सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, आकृती होईल. ठीक आहे, चला या ठिकाणी 1 मिनिट याला मी थोडंसं एक मिनिट त्या ठिकाणी आपण त्याला एबीसीला डिलीट केलं. चला पुढचा प्रश्न 4 नंबरचा. या ठिकाणी 4 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न 4 ते 6 सूचना आहेत. काय आहे, खालील प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये एक विशिष्ट संबंध आहे, म्हणजे समसंबंध सरसाव हे दोन तुम्हाला एक विशिष्ट संबंध आहे. तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नाची जागी कोणतं येणार हे पण ते बघायचं आहे. ओके, या आकृतीच्या समोर आहे. आता सांगितलं की याचा संबंध याच्याशी आहे आणि मग याचा संबंध याच्याशी. ओके, तर या ठिकाणी पहा, ज्यावेळेस तुम्ही असा प्रश्न सोडवसाल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीनं आपल्याला आलं पाहिजे. मग पहिल्यांदा वर्तुळ कुठे आहे, इथे बरोबर आहे. 45 45 45 दोन्ही 90 आणि 45 135 अंशाने ते काय गेला, घड्याळाच्या दिशेने फिरला. मग त्याचप्रमाणे हा जो हा वर्तुळ इथे, तर निश्चित वर्तुळ कुठे येणार आहे, या ठिकाणी, बरोबर का. मग या ठिकाणी येणारा कुठे पर्याय, तर हा पर्याय पहिलेच गेला, आलं लक्षात. त्याच्यानंतर आपण त्रिकोणाचा जर विचार केला तर तो 180 अंशानं या ठिकाणी इकडे सरकलेला डायरेक्ट म्हणजे समोर आलेला आहे. मग 180 न जर हा त्रिकोण 180 इकडे आला असेल तर त्या ठिकाणी आपण त्रिकोण जर पाहिला, त्रिकोण कुठे येणार आहे, सरळ सरळ 180 न वर जाणार आहे, म्हणजे इथे डायरेक्ट इथे येणार आहे. मग त्रिकोण वर ही डायरेक्ट कुठे कुठे नाही, हे नाही हे नाही, आपला पर्याय क्रमांक या ठिकाणी 4. आपण हे सुद्धा पाहू शकतो, पहिल्यांदा 12 वाटा इथे आहे, त्याच्यानंतर तो इथं गेला घड्याळाच्या दिशेनं म्हणजे 90 अंशात गेला. त्याचप्रमाणे इथं होता तर या इथला काही इथे 90 अंशात, तर पर्याय क्रमांक 4 आपलं अगदी बरोबर आहे. ओके, ठीक आहे. चला या ठिकाणी आपण पुढची आकृती, कारण की 4 5 6 साठी सूचना आहेत आपल्याला. पुढची आकृती काय आहे बघू आपण. नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला तोच संबंध दिलेला आहे जो की आता तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीशी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक आहे आपला 5. ओके, काय संबंध आहे, तर हा जो बिन डार्क वाला सर्कल आहे तो 90 अंश तिकडे गेला. मग 90 अंश तिकडे गेल्याच्या नंतर हा सुद्धा 90 अंश काय जाणार आहे, त्या ठिकाणी हा 90 अंश वर जाणार. आता 90 अंशात जर हा वर गेला इथं, बरोबर आहे, तर 90 अंश वर जाणार कोणता आहे, 1 आणि 2च पर्याय सध्या इथं. ओके, 1 आणि 2 आणि 3 सुद्धा पर्याय, कारण ती तिकडं तो सुद्धा काय, हा सुद्धा वरच आहे. म्हणजे आपण हे असू शकते, हे असू शकते किंवा हे असू शकते सध्या. आता आणखीन आपल्याला पुन्हा पुढची आकृती पाहावं लागेल.
पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. मग या ठिकाणी हा जो बाण आहे हा 45 अंशामध्ये हा जो बाण आहे हा बाण किती अंशात फिरला, तर त्या ठिकाणी बघा मग सांगितलं तशी बाण असतो कुणीकडे इकडं आणि डायरेक्ट 180 अंशामध्ये फिरला. तसाच हा बाण या ठिकाणी 180 अंशामध्ये फिरल म्हणजे इकडे येईल. तर या ठिकाणी 180 अंश मध्ये येणारा पर्याय कोणता वाटा लागला, असा बाण. तर त्या ठिकाणी फक्त 2 वाटा लागला, हे गेला आणि हा सुद्धा गेला. आता आपण पाहू या चौकोनाकडे. बरोबर आहे. तर हा जो चौकोन आहे तर बघा या ठिकाणाहून इथे, तर या ठिकाणाहून तुम्ही चित्र कुठे राहणार आहे इकडं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं अगदी बरोबर आहे. ओके. जर तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा नाही याच्यापेक्षा काहीतरी वेगळं उत्तर आहे तर तुम्ही निश्चित मला कमेंट करून सांगा हे उत्तर नाहीये